सध्या मी उभा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती। हा नागोठणा नजीकचा परिसर आहे। आपण पाहतो या महामार्गावरती मोठमोठाले खड्डे निर्माण झालेले आहेत। ज्या पद्धतीमध्ये एखादा तळा असतो त्या पद्धतीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। गेली 17 वर्षापासून या महामार्गाचं काम जे आहे ते रखडलेलं आहे, मात्र अद्यापर्यंत हे काम जे ते पूर्ण झालेलं नाहीये। आपण पाहतो या ठिकाणी याच खड्ड्यांचा फटका जो तो वाहन चालकांना बसताना दिसतोय। हे ट्रक आहे, हे ट्रक या ठिकाणी या खड्ड्यामध्ये अडकून पडलेला आहे। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका एकंदरीत या वाहन चालका देखील बसलेला आहे। या महामार्गावरती या खड्ड्यांमध्ये पूर्णतः पाणी साचल्यामुळे वाहन चालकाला खड्डे आहेत की रस्ता हे देखील समजत नाही आणि त्यामुळे वाहन चालक जे ते अशा पद्धतीमध्ये या खड्ड्यांमध्ये अडकून पडतात। आपण पाहतोय हा एक ट्रक याच्यामध्ये अडकलेला आहे। आपण त्या ट्रकच्या चालकांशी बोलूया। काय सांगाल, नेमकं काय परिस्थिती होती यापुढे? दादा पानी भरा हुआ था, अंदाजा नहीं मिला, इधर फंस गया मैं। अब रास्ता इतना खराब है दादा, अभी किसको क्या बोल सकता हूँ। अपन ड्राइवर आदमी किसी को बोल नहीं सकते ना दादा। कितने बजे आप आए थे और तब कितनी बारिश हो रही थी और आपको सामने क्या दिख रहा था? सामने कुछ नहीं दिख रहा था, बारिश बहुत तगड़ा हो रहा था, बहुत मोटा मोटा बारिश गिर रहा था दादा, और खड्डे में पानी भरा था, अंदाजा नहीं मिला, मेरी गाड़ी फंस गया। अभी मैं क्या बोल सकता हूँ, पानी भरा हुआ, अभी भी पानी भरा दादा, आपके सामने ये देख लो, कोई झूठ फूट नहीं बोल रहा हूँ। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर जर पाहिलं तर नागोठणा नजीकचा परिसर आहे। नागोठणा नजीकचा परिसर असेल, त्यानंतर नागोठणा चौकातला परिसर असेल, त्यानंतर पुढील कोलाडचा परिसर असेल, या सर्वच ठिकाणी अशा पद्धतीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य ते या महामार्गावरती निर्माण झालेलं आहे। गेली 17 वर्ष या महामार्गाचं काम रखडलेलं आहे। अनेक राजकीय नेत्यांकडून हा महामार्ग होण्याच्या वल्गना केल्या जातात, मात्र अद्यापपर्यंत हा महामार्ग पूर्ण झाला नाहीये आणि ह्याचा फटका जो आहे तो कुठेतरी या वाहन चालकांना बसताना दिसतोय। मुंबई गोवा महामार्ग हा महत्त्वपूर्ण महामार्ग आहे। मुंबई आणि गोव्याला जोडण्यासाठी या महामार्गाचा उपयोग केला जातो। त्याच पद्धतीमध्ये कोकणाला देखील जोडण्याचा जो वापर आहे तो वाहन चालक याच महामार्गावरून करतात। हाच जो महामार्ग आहे तो मुंबई आणि कोकणाला देखील जोडत असतो। मात्र या महामार्गाची दुर्दशा ज्या पद्धतीमध्ये झालेली आहे त्यामुळे वाहन चालक अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, राजवैश्य पायन, टीव्ही मराठी, रायगड, नागोठणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।